आम्ही म्हणत होतो वाईट होणारच त्याचं, मी वाट बघतो ते केव्हा यांचं वाटोळ होतंय ते. घुमला गजरा भाळी ज्ञानराज माझी माऊली. आणि अशी माणसं भरपूर आहेत. आता तुम्ही प्रवचनाला येता, मी सांगतो म्हणून आपल्यात काही परिवर्तन झालं असेल, पण स्वभावता आपण सोडून इतर आपल्या पुढे गेलेला किंवा कोणाचं बरं झालेलं इतकं चटकन दुसऱ्याचं बर्व पचवता येत नाही. दुसऱ्याचा आनंद पचवता येत नाही. ज्या दिवशी दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचा आनंद पचवता येईल त्या दिवशी तुमची पांडुरंगाकडे वाटचाल सुरू झाली, वारी सुरू झाली म्हणा, नाही का? हा महत्वाचा भाग आहे की मनातली कशाने तृप्त व्हायचं, ज्याने अतृप्त व्हायला पाहिजे, ज्या गोष्टीने तुम्ही ती गोष्ट बघून तृप्त होताय. बघा माणसाचा स्वभाव काही काही वेळेला मला काय राग येत नाही असं नाही, पण अजून इतका काही प्रगट आतमध्ये दाबून ठेवण्याची शक्ती आहे, येत नाही असं नाही. काही वेळेला एखादा ॲक्सिडेंट वगैरे झाला ना, कोणी मेलं ना, काय पडलं ना, माणसं धुम्मड बघायला जातात. अरे वाचवायला जा ना त्याला, बघायला काय जातो? परवाच मी पेपरमध्ये वाचलं, एका वळणावर एकाला मोटरसायकलला धक्का लागला, तो पडला. आणि त्याच्यात काय लिहिलं होतं पेपरला माहिती आहे का? सगळेजण फोटो काढण्यात गुंतले होते, पण त्याला उठवायला कोणीच जात नव्हते. फोटो काढण्यात गुंतले होते, पण त्याला उठवायला कोणी जात नव्हतं. उशीर झाला, आटपला. नाही काय हे जे काही मोबाईल विबाईल झालेत ना, सगळं वाटोळ आहे. रोज मारतायत काय नको तिथे फोटो, माझ्याही मागे सगळी तेच असतात. हे फोटो काढते, ते फोटो काढते, ते फोटो काढते. अरे सांगितलेला फोटो मनात ठेव ना, पुष्कळ झालं ना, काय फोटो काढून काढतोय? माझ्या शब्दाचे फोटो काढून मनात ठेवा. जे काही प्रवचन आहे त्याचे फोटो काढा मनात ठेवा. माझा फोटो काय उपयोगाचा आहे? मी सुद्धा बाबा महाराजांच्या शेजारी बर. म्हणून मी कुणी आलो तर आता बोलायचंही सोडून दे. म्हणून मला त्रास व्हायला लागला. उगीच माळ नाही, गळ्यात नाही, खाऊन यायचा, माझ्या शेजारी फोटो काढायचा. आता मी बोलतच नाही, फोटो काढ, नाही तर काय करायचं ते कर, आणि कोणाला दाखवायचं दाव, आणि ते दाखवून जर तुला पद्मश्री मिळत असेल ते घे. काय सांगितलं मी? सात्विक तृप्ती, राजस तृप्ती, तामस तृप्ती, याच्या पलीकडे तृप्ती भुकेली आहे. तृप्ती भुकेली काय करू माय. बरं का, काल बरंच विवरण झालं याच्यावर. तृप्ती भुकेली. हे बघा, अजून एक प्रमाण ठेवतो. आजी आनंद असे आनंद माझ्या झाला, सुखाशी सुख भेटू आले. हे सगळे समानार्थी प्रमाण आहेत. तुम्ही काय म्हणाल? मी आनंदी झालो. हे काय म्हणतायत? आज माझ्या आनंदाला आनंद झाला. बघा कसा शब्द आहे. तृप्ती भुकेली, आनंद असे आनंद झाला. सुख भेटू आले सुखा. सुख कोणाला भेटायला आलं? सुखाला. काय तसं अध्यात्मातली जी तृप्ती आहे, विषयातली तृप्तीचं रूपांतर अतृप्तीमध्ये केव्हा होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. बोलणं कळतंय ना? हे कळायलाच पाहिजे. तृप्तीचं रूपांतर अतृप्तीमध्ये केव्हा होईल हे तुम्हाला कळणार नाही. अगदी व्यक्तिगत दृष्टांत सांगतो. एखादा काहीतरी कालवण खात असताना अनवधानाने त्यातलं तेल नळीकडे जातं आणि इतका ठसका जोरात लागतो. अरे बाप रे,
असं वाटतं आपला जीव जातोय का राहतोय का काय. इतकं ते तिखट गेल्यानंतर जवळजवळ 5-10 मिनटं सहन होत नाही. माझं म्हणणं कळलं का. अगदी मस्तपैकी फुरका मारून जेवत होतो, तृप्त होतो प्रत्येक घासाला. वा, आज काय कालवण झालंय, वा वा म्हणत असताना केव्हा एक कण गेला आणि त्या तृप्तीचं रूपांतर अतृप्तीमध्ये केव्हा झालं हे आपल्याला कळलं नाही. तुम्ही तुमचं जीवन बघा म्हणजे संत वाङ्मय कळेल. नुसतं ब्रह्मण मायान आत्मान साक्षीन कुटस्थ अजातवाद का आरंभवाद का परिणामवाद ह्याच्यात चिरून काही होत नाही. हे सगळे आपापली मतं मांडलेली आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. गंमत सांगू का. तत्वज्ञान गीता एकच, पण एका गीतेवर 4 शंकराचार्य झाले. कोणी अजातवाद, कोणी आरंभवाद, कोणी परिणामवाद, कोणी विवर्तवाद, कोणी द्वैती, कोणी अद्वैती, कोणी द्वैती अद्वैती. कळलं का तुम्हाला. एक आहे ग्रंथ तोच, पण बघण्याची दृष्टी भिन्न. तसं तृप्ती भुकेली काय करू माय. काय सांगतायत, काय सांगू निवृत्ती राजा. अरे माझ्या तृप्तीला भूक लागली आहे. म्हणजे जी अवस्था विठ्ठल दर्शनाने प्राप्त होते ती झाल्यानंतर किती जरी बघितलं, किती जरी भजन केलं, किती जरी नामस्मरण केलं तरी ते पुरं वाटत नाही. जीवनामध्ये तृप्ती नव्हती, ती नामाने तृप्ती आली. आणि किती नाम घेतलं तरी तृप्तता प्राप्त होत नाही. हे तृप्तीची तृप्तता आहे. अगदी खोलाशीवार सांगतोय, कळायलाच पाहिजे. काय म्हटलं. संसारामध्ये अडीअडचणी आल्या, मग तृप्तता कशाने नाही म्हणाला. नामस्मरण करू लागल्यापासून जरा बरं वाटतं, समाधान वाटतं. हे माझं मत आहे असं नव्हे. कलियुगामध्ये जे जे संत निर्माण झाले त्यांनी हेच सांगितलं, हेच सांगितलं. दुसरं काही करू नकोस. ज्या काळामध्ये जे साधन आहे तेच कर. आणि नामाच्या बाबतीत नाम साधन नुसतं नाही तर साध्यही नामच आहे. ऐकले अनेक वेळेला, पुन्हा सिद्धांत सांगतो, कारण नाम नामीचा अभेद आहे. चला पुढे जाऊ आपण. तृप्ती भुकेली काय करू माय, जीवनी जीवन कैसे ताने जात आहे. काय झालं म्हणाले. जीवनाला जीवनाची भूक लागली अशातला हा प्रकार. पाण्याला पाण्यात राहून पाण्याची तहान लागली. नाथाच्या घरची उलटी खून आणि पाण्याला लागली तहान. दुसरं कबीरदासजी म्हणतात, पानी में मीन प्यासी मोहे सुन सुनावत हसी रे. पानी में मीन प्यासी मोहे सुन सुन आवत हसी रे. नाही का. अरे पाण्यामध्ये राहून अतृप्त, तसं ईश्वरी सत्ता अंतर्बाह्य तुझ्या आहे आणि अतृप्त असण्याचं कारण काय. जीवनी जीवन, माझं म्हटलं कळलं का. जीवनी जीवन ओलावा. जीवनामध्ये कुठेतरी तहान लागली. कशाची. पाण्याला तहान लागली. आश्चर्य आहे की नाही. ही साधी गोष्ट नाही आहे. तहान पाण्याला लागली. पाणी मी मीन प्यासी. मी एक मागे दृष्टांत सांगितला होता. एक मोठी मासळी होती आणि त्याच्या खालोखाल एक लहान मासळी चालली होती. अशी अशी आणि इतकी धडपडत होती, इतकी धडपडत होती, इतकी धडपडत होती. तुम्हाला दृष्टांत सांगतो. तुम्ही चालता आणि नुकतंच चालायला लागलेलं मूल चालतं तुमच्या हात धरून. त्याची उभं राहण्याची सुद्धा क्षमता नाही. आता ते जर तुमच्याबरोबर चालायला लागलं तर धडपडेलच ना. तसं मोठा मासा चालला होता वर आणि खाली मासवळी चालली होती. त्याने काय करायचं, केव्हा तरी पुढे जाऊन मागचं शेपूट हलवायचं आणि त्याच्यावर कितीतरी लांब जायचं. नुसतं असं केलं की. आणि हे असं 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 धडपड 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 धडपड. तेव्हा त्या वरचा मासा खालच्या मासाला म्हणतो, काय करतोस तू, कुठे निघालायस.
अरे म्हणले मी ऐकलं होतं सागर फार मोठा आहे, त्याच्या शोधार्थ निघालो. तो मोठा मासा म्हणाला, त्याला आपल्या ह्याच्या खाली घेतलं. अरे म्हणे राजा वेडा आहेस का काय? तुझ्या खाली सागर आहे, तुझ्या बाजूला सागर आहे, तुझ्या या बाजूला सागर आहे, तुझ्या वर सागर आहे, आणि तू सुद्धा सागरात जन्माला आलेलं एक तत्व आहे. सागराकरता एवढा लांबचा प्रवास करायचं काही कारण नाही. सागरात राहून अतृप्त पाणी में मीन प्यासी. बघितलंस तर दुसरं काही नाही, नुसतं वर तोंड कर, पाणी प्यायला मिळेल. मासे पाणी प्यायच्या टायमाला असे पाण्याच्या बाहेर येतात, वर येतात, पाणी पितात. माझं बोलणं कळलं का? मला पाण्याजवळ लावावं लागतं आणि मासा पाण्यात असतो. तसं महाराज म्हणताय, तुमच्या आजूबाजूला नाही, तुमच्या सकट ईश्वर तत्व भरलेलं आहे, पण तुम्ही आपली धडपड चाललेली आहे. कोणीतरी मोठा मासा ज्ञानोबा तुकोबासारखा भेटावा लागतो, मग तो सांगतो कुठे पळतोस, तुझ्या आत बाहेर तोच भरलाय. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. कुठे प्रवास करतोयस, कुठे निघालायस, कुठे? सहज सहलीला निघाला असेल तर जा. दुसरा परिपूर्ण होता, तोही निघाला होता. काय रे तू कुठे निघालास? नाही कुठे निघालो नाही, म्हणला फिरायला निघालोय. जसं आमची वारी देव भेटण्याकरता नाही, देवाची प्रतीती विशेषत्वाने बघण्याकरता आहे त्या देवाची संतांच्या संगतीत आनंद भोगण्याकरता आहे. म्हणून वारीमध्ये काय होतं? तृप्तीची भूक भागते. तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन ओलावा करीतची जाये. मन झाले परिण धाये. मन काही वेळ तृप्त झाल्यासारखं दिसतंय, पण एक सांगू का, जे कधी तृप्त होत नाही तेच मन. त्या मनाचा जो चंचलपणा आहे, तो जिथपर्यंत थांबत नाही, किंवा त्या मनाचा काय गुणधर्म आहे ते तरी समजून घ्या, म्हणजे तृप्त होईल मन. माझं बोलणं कळलं का? हे बघा, जे स्थिर राहतं ते मन नव्हे, जे चंचल आहे तेच मन. जेव्हा ते स्थिर होतं तेव्हा शब्द पालटतो, त्याला आपण उन्मन म्हणतो. मन उन्मन होतं, चित्त चैतन्य होतं आणि बुद्धिबोध होते. तृप्ती भुकेली, तृप्तीची तृप्ती. मन उन्मन, चित्त चैतन्य, बुद्धी बोध. आता सर्व बुद्धी असल्यानंतर काय? खरं सांगू का, शेवटी समाधान केव्हा होतं? जेव्हा सर्व बुद्धी संपून जाते तेव्हा. तेव्हा तुम्ही अबुद्ध राहत नाही, तेव्हा तुम्ही बुद्ध होता. माझं बोलणं कळलं का? कोण होता तुम्ही? बुद्ध होता. सर्व अवस्था एकरूप झाली. सर्व अवस्था काय झाली? एकरूप झाली. मग त्या अवस्थेमध्ये तृप्ती भुकेली हाही शब्द राहत नाही. त्या अवस्थेमध्ये तो मस्त आहे. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, पुढती पुढती राजा मन धाये परी न धाये. काही वेळ समाधान प्राप्त झाल्यासारखं वाटतं, मन धाले परी न धाये. बघा, मनाचा स्वभाव असा आहे, कधी समाधान न वाटणं नामे मन. आहे समाधान? बघा बुवा, तुमचं कोणी असेल तर मला आनंद आहे. एक सांगू का, तुम्ही जरी समाधानी असला ना तरी तुमचं मन तुम्हाला समाधान भोगून देत नाही. माझं बोलणं कळलं का? विश्लेषण केलं का आपल्या मनाचं कधी? तुमचं जरी चांगलं असलं तरी तुमचं मन तुम्हाला समाधान भोगून देत नाही. कारण तुमचं जरी मन असलं तरी ते दुसऱ्याकडे बघून जगतंय, म्हणून असमाधानी आहे. तुमचं मन तुमच्या ताब्यात कुठे आहे? तुम्ही अंतर्मुख होऊन तुमच्याकडे बघाल तेव्हा तुमचं मन इकडे तिकडे जाणार नाही. आता कुठे धावे मन? म्हणून काय म्हणतात या ठिकाणी, पुढती पुढती राजा विठ्ठलची दाये. कुणाला?
मनाला समाधान कुठे, तृप्तीला तृप्ती कुठे? नाही का? तृप्ती केव्हा तृप्त होईल? हे बघा, तृप्ततेची अवस्था जिथून उदित होते तिथे जाऊन तृप्ती पोचेल तेव्हा समाधान. चला, जीवनाची सायकल केव्हा पूर्ण होते? जिथून आला तिथे जाता तेव्हाच ना. काय? जिथून आला तिथे जाता. ज्या स्वरूपातून तुम्ही एकदेशी होता ते देहधारी होऊन आला, देह संपला आणि मुळात जिथे होता तिथे गेला. माझं बोलणं कळलं का? कुठे गेला? जिथे होता तिथे गेला. हे महत्वाचा भाग आहे त्याच्यात. हे जिथपर्यंत कळलं नाही तिथपर्यंत सगळं व्यर्थच आहे. म्हणून विठ्ठलाला बघितल्यानंतर मन झाले, त्याला बघितल्यानंतर शांत झालं मन, शांत झालं मन. नवे नवे पुढचं सांगतो, मनाला विश्रांती मिळाली. मन चंचल आहे म्हणून विश्रांती नाही, तेही स्वस्थ बसत नाही आणि तुम्हालाही स्वस्थ बसून देत नाही. बोलणं समजलं का? तेही स्वस्थ बसत नाही. आता स्वस्थ बसला असताना ते मनाचाच विषय म्हणून ते इकडे तिकडे इतकं धावतं की तुम्हाला आहे त्याच्यात समाधान वाटूनच देत नाही. काय स्वभाव आहे? मग खाण्याची वस्तू असू दे, कपड्याची वस्तू असू दे, अमक्याची काही असू दे, समाधान नाही. 10 कोटी आहेत समाधान नाही, 100 कोटी आहे समाधान नाही, 1000 कोटी आहे समाधान नाही. हे बघा, हे अतृप्त अवस्थेतूनच सध्या जे काही उलटसुलट चाललंय ना लोकांचं, त्याच्यातूनच चाललंय. 1000 कोटी, 2000 कोटी, 4000 कोटी, 10,000 कोटी. केव्हा समाधान? केव्हा तृप्त? केव्हा तृप्त? 50,000 कोटी? केव्हा तृप्त? माझं म्हणणं कळलं का? तृप्त तेव्हाच व्हाल. ज्ञानोबा म्हणतात, मन झाले केव्हा राजा विठ्ठलची धाये. का? श्रीराम मनाचे निजमन, श्रीराम चित्ताचे चैतन्य गण, श्रीराम बुद्धीचे समाधान, विवेके सज्ञान श्रीराम. केव्हा समाधान प्राप्त होईल? मन जिथून प्रकट होतं तिथे गेल्याशिवाय मन स्थिर होत नाही. हे बघा, तुम्हाला विश्रांती केव्हा मिळते? घरी गेल्याशिवाय नाही. विसावा केव्हा? सबन दिवस काम करता, बरोबर आहे ना? मग विसावा केव्हा? घरी गेल्याशिवाय का? नाही. ते म्हणाल ऑफिस सुटलं विश्रांती नाही. ऑफिस सुटल्यानंतर रस्त्यातून नीटनेटकी गाडी चालवत जाणं आणि सुखरूप घरी पोचणं. म्हणून बायको निघतानाच फोन करते, निघाला का? हो निघालो. मग रोजच्या टायमात आला नाही तर फोन करते, का हो अजून आला नाही? अगं म्हणलं ट्रॅफिक जाम झाला. हां, म्हणजे आहे. कोणच्या गाडीने उडवलं? नाही, हे दोष कोणाचा नाही, मन असंच जातं तिरक, नाही का? मनात चांगला विचार येण्याच्या ऐवजी वाईटच जास्ती विचार. उशीर झाला तर ठीक आहे, ट्रॅफिक जाम असेल म्हणून झाला. नाही नाही, उडवलं तर नाही ना. काय मन आहे बघा, काय विचित्र मन आहे. म्हणून ते समर्थ रामदासांनी म्हटलंय ना, मना सज्जना भक्तिपंथेसी जावे. मना सज्जना भक्तिपंथेसी जावे. एवढंच म्हणतो मी, कारण तेवढ्या पुरतंच सांगायचं आहे मला. मना सज्जना. मी म्हटलं याच्या इतकं तर नालायक दुसरं कोणी नाही. आणि समर्थ तुम्ही त्याला सज्जन कसं म्हणता? प्रवचनाला बसला असताना सुद्धा नको तिथे जातं. देवासमोर बसला असताना सुद्धा नको तिथे जातं आणि त्याला तुम्ही सज्जन कसं म्हणताय? ते म्हणले, बाबा महाराज तू अजून बच्चा आहे.